कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या मंदिरात लांबच लांब रांगा। नवी मुंबई पोलिसांकडून 10 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट। 1143 गुन्हे दाखल करत 1743 आरोपींना अटक। भरतशेठ गोगावले पालकमंत्री होण्यासाठी मंजरभाई जुईकरांची अजमेर दर्गा येथे मन्नत। फूल व चादर चढवून जुईकर यांची मन्नत। भरतशेठ पालकमंत्री झाल्यावरती त्यांना घेऊन अजमेर दर्ग्यात जाणार। आणि अलिबाग तुरुंगातील कैद्यांसाठी आनंदाची बातमी। अॅनल फोनद्वारे आठवड्यातून 3दा कुटुंबाशी संवाद साधता येणार। आता पाहूया सविस्तर वृत्त। आज महाशिवरात्री उत्सव सर्व ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे। रत्नागिरीतील प्रसिद्ध काशी विश्वेश्वर मंदिर आज पहाटे 5 वाजल्यापासून भक्तांसाठी खुला करण्यात आलेला आहे। महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र रत्नागिरीत पाहायला मिळत आहे। रत्नागिरीतील काशी विश्वेश्वर हे स्वयंभू देवस्थान असून हे देवस्थान प्रति काशी म्हणून ओळखले जाते। आज आणि उद्या असे 2 दिवस या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होणार आहे। त्यामुळे शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे। महाप्रळमधील अपरेश्वर मंदिर हे पांडवकालीन मंदिर आहे। निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर असून समोर पौराणिक तलाव असल्याने कायमच भक्तांना मन प्रसन्न करणारे वातावरण परिसरात असते। गावचे ग्रामदैवत श्री महादेव अपरेश्वर मंदिरात प्रतिवर्षी महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। याही वर्षी महाशिवरात्री उत्सवात मंडणगड तालुक्यातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिवाचे मनोभावे आराधना करीत शिवाची पूजा करतात। पंचक्रोशीतील सर्वच वाडीतील दिंड्या या उत्सवात सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवतात। हे मंदिर उपज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने दूरवरून अनेक भाविक येथे येऊन स्वयंभू शिवलिंगावरती अभिषेक करून शिवाची आराधना करतात। हरिपाठ, पारायण, भजन तसेच अनेक धार्मिक विधी या काळात मंदिर कमिटीकडून केले जातात। सध्या या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर असून पंचक्रोशी मंदिर कमिटीकडून शिवभक्तांना मंदिर निर्माणासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। दक्षिण रायगडमध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला। दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर महाडच्या शिवकालीन श्री वीरेश्वर महाराज ठिकाणी शंकर मंदिरामध्ये पहाटेपासूनच विधिवत पूजा, अभिषेक प्रारंभ झाले आहेत। महाशिवरात्रीच्या निमित्ताने हर हर महादेव गर्जना करीत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी महाड तालुक्यातील माझेरी, बिरवाडी, मल्लिकार्जुन मंदिर आदी ठिकाणी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या। महत्त्वाचे म्हणजे महाडमधील शिवकालीन वीरेश्वर मंदिरात आजपासून 5 दिवस छबिना उत्सव म्हणजेच जत्रेला प्रारंभ होत आहे। पोलादपुरातील निसर्गरम्य गिरीशिखरावरील पोलादपूर शहराच्या समोर सावित्री नदीच्या पलीकडे उंच डोंगर टेकडीवरती महादेवाचा डोंगर हे देवस्थान पोलादपूर शहरातील अखंड शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे। दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वयंभू श्री शंकराच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी जात असतात। यावर्षी देखील महादेवाचा डोंगर येथे शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाआरती व विधिवत पूजा करून महाशिवरात्री उत्सव साजरी करण्यात आली। यावेळी सकाळी 4 वाजल्यापासूनच भाविकांनी उंच टेकडीवरती महादेवाचा डोंगर येथे दर्शनासाठी गर्दी केली होती। तर काही शिवभक्तांनी सकाळी गंगा घाट येथे स्नान करून महादेवाचा डोंगर येथे जाण्याचा मार्ग पकडला। यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शिवभक्तांचा सन्मान करण्यात आला।
आज 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सवानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी खेड तालुक्यातील फुरुस येथील श्री स्वयंभू भुलेश्वर महादेव मंदिर येथे दर्शन घेतले आणि पूजा केली। या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने संजयराव कदम यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। सदरवेळी दापोली विधानसभा मुंबई संपर्क प्रमुख श्री सचिन पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख व खेड पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव जाधव, खेड तालुका प्रमुख व फुरुस विभाग प्रमुख श्री दत्ताराम भिलारे, इतर पदाधिकारी तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी, शिवसैनिक व भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने 2023-24 दरम्यान अंमली पदार्थाविरोधात कारवाईत 1143 गुन्हे दाखल करत 1743 आरोपींना अटक केली, ज्यात 111 आफ्रिकन नागरिकांचा समावेश होता। त्यांच्याकडून 38 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। तसेच अवैधरित्या राहणाऱ्या 1131 आफ्रिकन व 224 बांगलादेशी नागरिकांवरती कारवाई करून 1128 आफ्रिकन नागरिकांना देशातून हद्दपार करण्यात आले। आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून नशामुक्त नवी मुंबई अभियान राबवले जात आहे। अभिनेता जॉन अब्राहिम याची ब्रँड एम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नागरिकांसाठी 8828 112 112 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे। आज 26 जानेवारीला वनमंत्री गणेश नाईक व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत तळोजा येथील सरकारमान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये 10 कोटींचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मिलिंदजी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सुमारे 2 वर्षापासून विविध नशेच्या व्यापार करणाऱ्या, वापर करणाऱ्या अशा घटकांना जवळजवळ 1800 घटकांना त्यांनी पकडले आणि त्याच्यामधून जवळजवळ 54 कोटी रुपयाचा ड्रग्ज त्या ठिकाणी आज त्याचं नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। बाब असे की साधारण 2-1 महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सिने अभिनेता जॉन अब्राहम यांच्याच समवेत त्याला मी पण होतो, प्रशांत ठाकूर पण होते आणि मिलिंदजी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी जी मोहीम सुरू केली की नशामुक्त, तसं भारतच त्यांची इच्छा आहे, परंतु त्यांना जो परिसर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय त्यामध्ये त्यांच्या यंत्रणेने अतिशय सुंदर काम करून मोठ्या प्रमाणामध्ये नशा धारण करणारे की नशा करणाऱ्या लोकांना सुद्धा असते या ठिकाणी चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। 100% यश पहिल्या टप्प्यातच येतच नसतं, टप्प्याटप्प्याने ते यश येईल आणि आशावादी माणसाला यश मिळतं। निराशेच्या गर्दीत गेलेली माणसं कधी यश संपादित करू शकत नाही। मिलिंदजी भारंबे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि खालचा पोलीस कॉन्स्टेबल या लोकांनी जीवाचं रान करून या ठिकाणी ही यंत्रणा राबवली आणि मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळालं। निश्चितपणे या गोष्टीचं अनुकरण अन्य पोलीस आयुक्तालयामध्ये सुरू होईल, ग्रामीण भागातल्या अधीक्षक परिसरामध्ये सुरू होईल। महाराष्ट्र नशामुक्त व्हावा, भारत नशामुक्त आणि जगातूनच ही नशामुक्ती व्हावी अशा प्रकारची धारणा आपल्या सारख्या माणसांच्या मनामध्ये असते आणि तिला यश मिळेल असा माझा विश्वास आहे। महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे अशी शिंदे शिवसेना व तमाम जनतेची प्रखर इच्छा आहे। गरिबांचे शेठ व सर्वसामान्य जनतेचे आधारवड म्हणून जनतेच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारे मंत्री भरत शेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री व्हावेत, यासाठी विविध प्रसिद्ध प्रार्थना स्थळी जाऊन कार्यकर्ते, कट्टर समर्थक प्रार्थना करीत आहेत। मंत्री भरत शेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री व्हावे यासाठी शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते तथा मंत्री गोगावले, आमदार दळवी यांचे कट्टर समर्थक मंजरभाई जुईकर यांनी अजमेर दर्गा शरीफ येथे जाऊन मन्नत केली आहे। नामदार भरत शेठ गोगावले पालकमंत्री झाल्यावरती त्यांना व आमदार महेंद्र दळवी यांना घेऊन अजमेर दर्ग्यात जाऊन तेथे 2 लाखाची नियाजाची ढेक करणार असल्याचे मंजरभाई जुईकर यांनी सांगितले। मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री झालेले पाहण्याची तमाम रायगडवासियांची इच्छा असून तेच पालकमंत्री पदाचे मुख्य दावेदार आहेत, त्यामुळे तेच पालकमंत्री व्हावेत अशी मन्नत अजमेर येथे जाऊन केलेली असल्याचे मंजरभाई जुईकर यांनी सांगितले।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र आता गुजरात कंपनी चालवणार असल्याचा आरोप उभाटाच्या वतीने करण्यात येतोय। सेतू सुविधा केंद्र अर्थात आपले सरकार सेवा केंद्राचा ठेका गुजरात येथील एका कंपनीला देण्यात आलाय। यावरून उभाटा सेनेने सरकारवरती ताशेरे ओढले आहेत। खरं तर संपूर्ण महाराष्ट्र गुजरातला देण्याचं काम गेल्या 2.5 वर्षांमध्ये महायुतीचं सरकार करत आहे। याआधी अदानीचे आपल्याला माहिती असेल की अदानींना मीटर दिलेत, त्याचप्रमाणे छोटंसं काम आहे। एखादा कॉन्ट्रॅक्टर ते सेतू सुविधेचं काम घेतो, तो लोकांच्या परिचय असतो, चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो। अशी जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर गेले अनेक वर्ष होते, परंतु हे सगळे कॉन्ट्रॅक्ट बदलून महाराष्ट्रात सुद्धा असंच झालं। परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुजरात इन्फोटेकला हे काम देण्यात आले आणि त्यांच्याकडनं आता इथले जे पहिले कर्मचारी होते ते काढण्यात आले आणि आता अल्प किमतीमध्ये आता कर्मचारी काहीतरी नेमतील, म्हणून हे सगळं आता गुजरात देण्याचं शासनाचा डाव आहे आणि त्यामुळे इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्याकडे लक्ष द्यावा जर त्यांना जमलं तर, कारण ते सुद्धा गुजरातच्या अधिपत्याखाली राजकारणामध्ये काम करत आहेत आणि त्यामुळे हा लोकांसमोर आम्ही विषय आणण्याचा आम्ही प्रयत्न कालच्या या ह्याच्याद्वारे केलेला आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणाले की जरी कंपनी गुजराती असली तरी त्यात कामगार म्हणून स्थानिकच आहेत आणि मी पालकमंत्री म्हणून स्थानिकांवर नाही, आमचं तेच म्हणणं आहे की आपल्याला मालक म्हणून कामगार करण्यात त्यांना अभिमान असेल तर आपण त्याबद्दल न बोललेलं बरं आहे। कारण महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांकडे जर कामगार म्हणून राहिलं असेल आणि त्याची सुरुवात जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असेल आणि त्याला पालकमंत्री संबंध असेल तर ह्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही की ज्या कंपनीचे मालक इथले स्थानिक लोक होते राहावे अशी पालकमंत्र्यांची इच्छा असेल किंवा त्यांच्याशी सुरुवात असेल तर आपण ही गुजरात्यांना देश विकत चाललेत, गुजरात्यांना मराठी माणूस विकत चाललाय, ह्याला तरी ह्याचा आम्ही निषेध करतो। महाशिवरात्रीनिमित्त आम्ही सर्व दरवर्षीप्रमाणे कुणकेश्वर दर्शन घेतलं। महाराष्ट्रातले अनेक भाविक या ठिकाणी येत आहेत, त्यांच्या सर्व आकांक्षा पूर्ण कराव्यात अशी या ठिकाणी कुणकेश्वर देव श्रीदेव कुणकेश्वराकडे प्रार्थना केली। सध्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जे आम्हाला अपयश आले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पुन्हा एकदा सुरुवात करण्यासाठी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना दौरा करणार आहे आणि मला खात्री आहे की या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि शिवसैनिक जे उद्धवजींबरोबर आहेत ते ठामपणे शिवसेनेवर राहतील। नाही, आता हा दौऱ्याची सुरुवात होईल त्यावेळी सिंधुदुर्गाची तारीख सुरू ठरवण्यात येईल। अलिबाग तुरुंगातील कैद्यांसाठी आता एक आनंदाची बातमी। तुरुंगातील कैद्यांना आठवड्यातून 3 वेळा आपल्या कुटुंबाशी संवाद साधता येणार आहे। यासाठी तुरुंगात स्मार्ट कार्डवरती चालणाऱ्या ॲनल फोनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात नुकताच या सुविधेचा शुभारंभ करण्यात आलाय। कॉइन बॉक्स सुविधा हद्दपार झाल्यानंतर आता ॲनल फोन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरती ही सुविधा पुण्यातील येरवडा तुरुंगात राबवण्यात आली होती। त्यास चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक तुरुंग प्रशासन यांनी राज्यभरात ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। स्मार्ट कार्डच्या माध्यमातून हा फोन कैद्यांना वापरता येणार आहे। आज महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे, शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी, महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे आणि शिवाला बेल वाहण्यामागील नेमकं शास्त्र काय आहे हे आज आता आपण जाणून घेऊयात। आज महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे। भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात। त्या प्रहराला म्हणजेच शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात। महाशिवरात्र हे व्रत माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला करतात। देशभरात महाशिवरात्र सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची 3 अंगे आहेत। शिवाच्या उपासनेच्या अंतर्गत विविध कृती आहेत। शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी आणि शिवाला बेल वाहण्यामागील शास्त्र आज आपण जाणून घेणार आहोत। महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे। महाशिवरात्री व्रताचे 2 प्रकार आहेत, काम्य आणि नैमित्तिक। उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची 3 अंगे आहेत। माघ कृष्ण त्रयोदशीला एकमुक्त राहावे। चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा। सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे। भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे। प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे। शिवाचे ध्यान करावे। मग षडशोपचार पूजा करावी। भवभवानी प्रित्यर्थ तर्पण करावे।
शिवाला 108 कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहावीत. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजा समर्पण, स्तोत्र पठण आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमा याचना करावी. महाशिवरात्रीच्या रात्री करायची यमपूजा. शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्यात असे विधान आहे. त्यांना यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालावे, अनुलेपन करावे. तसेच धोत्रा, आंबा आणि बेल यांची पत्री वाहावी. नृत्य, गीत, कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे. पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी. पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे. आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी. 12, 14 किंवा 24 वर्ष हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करा. शिवपिंडीला अभिषेक करा. पांढऱ्या अक्षता, पांढरी फुले, बेल अर्पण करून भगवान शंकराची पूजा करा. भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. महाशिवरात्रीला शिवाचा ओम नमः शिवाय या षडाक्षर मंत्राचा नामजप करा. महाशिवरात्र या दिवशी शिव तत्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. भगवान शिवाची भावपूर्णरित्या पूजा करण्यासह ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त केल्याने त्याची कृपा प्राप्त होते. आपल्याला शिवतत्व अधिकाधिक ग्रहण करता येते. आता शिवाच्या उपासनेमागील शास्त्र जाणून घेऊ. शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी? शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालत असताना शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी असते. प्रदक्षिणेचा मार्ग तेथूनच चालू होतो. प्रदक्षिणा घालत असताना पन्हाळीपासून स्वतःच्या डाव्या बाजूने पन्हाळीच्या दुसऱ्या कडेपर्यंत जावे. मग पन्हाळी न ओलांडता परत फिरावे आणि पुन्हा पन्हाळीच्या पहिल्या कडेपर्यंत येऊन प्रदक्षिणा पूर्ण करावी. शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो. म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही. आता शिवाला बेल वाहण्यामागील शास्त्र. प्रथम आपण बेलाची वैशिष्ट्य जाणून घेऊ. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रच्च त्रयायुधम त्रिजन्म पापसंहारम एकबिल्वम शिवार्पणम. 3 पाने असलेले, त्रिगुणाप्रमाणे असलेले, 3 डोळ्यांप्रमाणे असणारे, 3 आयुधे असल्याप्रमाणे असणारे आणि 3 जन्मांची पापे नष्ट करणारे असे हे बिल्वदल मी शंकराला अर्पण करतो. बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे बेलाच्या पानाचा भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा देखील चालतो, परंतु सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही. आता आपण बेलाचे आरोग्यदृष्ट्या असलेले लाभ जाणून घेऊ. आयुर्वेदातील कायाकल्पात त्रिदल रससेवनाला महत्त्व दिले गेले आहे. बेलफळाला आयुर्वेदात अमृत फळ म्हणतात. बेलाने बरा होत नाही असा कोणताही रोग नाही. कोणतेही औषध न मिळाल्यास बेलाचा वापर करावा. मात्र गरोदर स्त्रीला बेल देऊ नये, कारण त्याने अर्भक मरण पावण्याची शक्यता असते. आज या महाशिवरात्रीच्या महापर्वात शिवभक्तांनी अधिकाधिक शिवतत्वाचा लाभ करून घ्यावा ही भगवान शिवाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.